बातमीकडे। फडणवीस आणि शिंदेंमध्ये दुरावा निर्माण होणार नाही। फडणवीसांचं कौतुक करणाऱ्या राऊतांना उदय सामंत यांनी हा टोला लगावलाय, तर एकनाथ शिंदेंनी कोणताही घोटाळा केला नाही, चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। राऊतांनी विरोधी पक्षात चांगलं काम करावं असा सल्ला बावनकुळेंनी दिला आहे। फडणवीस साहेबांना अशा पद्धतीनं अभिनंदन करून कोणाला जर असं वाटत असेल की फडणवीस साहेबांमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दुरावा निर्माण होईल, तर तसं काही होणार नाही। ज्या काही गोष्टी जर चुकल्या असतील किंवा अन्य काही गोष्टी झाल्या असतील, तिथं आमचे आरोग्यमंत्री पण आहेत ना, प्रकाश आंबेडकर साहेब हे आरोग्यमंत्री आहेत, ते देखील त्याच्यामध्ये लक्ष घालतील। काही घोटाळा एकनाथ शिंदेनी केला नाही आहे। आमचं सरकार पारदर्शी सरकार आहे, गतिमान सरकार आहे आणि आता संजय राऊतांनी 5 वर्ष विरोधी पक्षामध्ये चांगलं काम करावं, चांगल्या भूमिका सरकारला सांगाव्या। आमच्यामध्ये महायुती भक्कम आहे, त्यामुळे असे किती खडे टाकले संजय राऊतांनी, त्याला काही उपयोग नाही। महाराष्ट्राची जनता संजय राऊताला ऐकत नाही, आम्ही सुद्धा ऐकत नाही, पण तुम्ही विचारलं म्हणून उत्तर दिलं। कुठलाही आमचं सरकार हे पारदर्शी आणि गतिमान सरकार आहे आणि प्रचंड ताकदीने सरकार चालणार आहे। पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रात महायुती असणार आहे।